नमस्कार फ्रेंड्स. ॲप्स आर्ट क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला अक्षय तृतीया स्पेशल रंगोली दाखवणार आहे आणि त्याचबरोबर अक्षय तृतीया रिलेटेड संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते. या दिवशी अन्नपूर्णा देवी जयंती, नरनारायण या जोडदेवांची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्याचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे. अक्षय तृतीयेचा अर्थ. अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेले कार्य हे मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते. महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्र गौरीची स्थापना करतात व पूजा करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदी कुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलवून मोगऱ्याची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ किंवा भिजवलेले हरभरे आणि पणे देतात. त्या हळदी कुंकू समारंभाचा अक्षय तृतीया हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडले जातात. हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीला भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. वृंदावनाच्या श्री बाके बिहारींच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्री विग्रहाचे चरण दर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात. या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी सातूचे विशेष महत्त्व असून ते जरूर खावे. या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने यांची खरेदी करावी. 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे, अगदी शुभ कामेही केली जातात. आपल्या प्राचीन संस्कृती आणि परंपरांमध्ये 3.5 मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत. त्यापैकी एक अक्षय तृतीया असल्यामुळे यालाही अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रीकृष्णाने युधिष्ठिरला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून ही तिथी अक्षय्य मानली गेली आहे. देव व पूर्वज यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय्य होते. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो सर्व पापातून मुक्त होतो अशी मान्यता आहे. या दिवशी विष्णूंचा 6वा अवतार परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते. वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो, त्यामुळे अक्षय तृतीयाच्या निमित्ताने मातीची माठ किंवा रांजण दान केलेले उत्तम. मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम असते. तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयेपासूनच खाण्यास सुरुवात होते. अक्षय तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्रपठण अखंड टिकून राहते अशी मान्यता आहे. याशिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवी प्रकट झाली आहे असेही सांगितले जाते.